कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात खडकी गावात व इतर खेड्यापाड्यातही आदिवासींचे कुलदैवत डोंगऱ्या देवाची सुरुवात गुरुवारपासून सुरू झाली। पूजा आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे। गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील आदिवासी भागात या पूजेला विशेष महत्त्व दिलं जातं। निसर्गाशी जोडलेलं हे कुलदैवत आदिवासींना एकात्मतेचा अनुभव देतं। डोंगऱ्या देवाला आदिवासी समाजात निसर्गाशी नाळ जोडणारं देव मानलं जातं। या पूजेत निसर्गाची उपासना, स्थानिक गाण्यांचे महत्त्व आणि श्रमाची प्रतिष्ठा यांचा संगम पाहायला मिळतो। प्रत्येक गावात डोंगऱ्या देवासाठी एक खास जागा निश्चित केलेली असते। या जागेला फुलकळी असं म्हटलं जातं। गावकरी एकत्र येऊन विधिवत पूजा करतात। या पूजेसाठी नागली, तांदूळ, उडीद असं 5 किंवा 7 वस्तू अर्पण केला जातो। या फुलखळीवर पहिल्या दिवशी सर्व गावातील लहान थोर मंडळी उपवास करून फुलखळीवर झेंडू व तुळस या रोपांचं रोपण करून तिथं पारंपरिक पद्धतीनं पूजन केलं जातं। यामध्ये डोंगऱ्या देवाची पूजा समाजातील एकतेचं प्रतीक आहे। या पूजेमुळे आदिवासी समाज एकत्र येतो आणि सांस्कृतिक वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवतो। नवस फेडणं, नवीन पिकांची भरभराट होण्यासाठी आशीर्वाद मागणं किंवा आपत्तीचा नाश होण्यासाठी प्रार्थना करणं हे पूजेचं उद्दिष्ट असतं। डोंगऱ्या देव आमच्या जीवनात अविभाज्य भाग आहे। त्याच्या पूजेमुळे आदिवासी समाजाला निसर्गाची ताकद आणि आमची परंपरा टिकवण्याची प्रेरणा मिळते। डोंगऱ्या देवाची पूजा म्हणजे फक्त एक धार्मिक विधी नव्हे, तर ती एक महोत्सव असतो जिथं आमचा सगळा समाज एकत्र येतो। डोंगऱ्या देवाच्या पूजेच्या माध्यमातून आदिवासी परंपरा आजही टिकून आहे। ही परंपरा फक्त धार्मिक पूजा नसून ती आदिवासींच्या संस्कृतीचं जतन करणारा स्रोत आहे। डोंगऱ्या देवाची पूजा आजच्या पिढीला परंपरा आणि निसर्ग यांच्यातील नातं समजावून देण्याचं काम करते। नाशिक केसरी न्यूज साठी विभागीय खास प्रतिनिधी खुशाल देवरे, अभोणा, कळवण।